नमस्कार. घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. कापण्या बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात अर्धी वाटी गूळ घेतलाय. चिरून घेतलेला हा गूळ आहे. आता ह्या रेसिपीसाठी घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण आपण सेट करू शकतो आणि उरलेले सगळे जिन्नस आपल्याला ह्याच कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचे. अर्धी वाटी गूळ घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं. आता हा गूळ आपल्याला ह्या पाण्यात वितळून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवरती हे पाणी थोडंसं गरम करून घेऊ, म्हणजे आपला हा गूळ पटकन वितळेल. आपल्याला याचा पाक बनवायचा नाही आहे, फक्त गूळ वितळेल इतपतच हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही इथे बघू शकतायत, इथे आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता हे पाणी थंड होऊ देऊ, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहू. तर इथे एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी गूळ अगदी पुरेसं प्रमाण होतं, पण तुम्हाला हवं तर गुळाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात. आता याच्यात मी 2 चमचे रवा टाकून घेतला. ह्याऐवजी बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठही तुम्ही इथे वापरू शकतात. रवा टाकल्यामुळे कापण्या छान खुसखुशीत होतात. पाव चमचा बडीशेप टाकून घेतली. त्यासोबतच 1 चमचा तीळ किंवा खसखस टाकून घ्यायची. माझ्याकडे तीळ अवेलेबल होते म्हणून मी इथे तिळाचा वापर केला आहे. आता तीळ टाकून घेतल्यानंतर अगदी चिमूटभर आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. कुठल्याही गोड पदार्थात आपण थोडंसं मीठ टाकलं तर तो गोड पदार्थ खूप छान लागतो. पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही याच्यात अजिबातच मीठ नाही टाकलं तरी पण चालेल. आता हे सगळं छान एकजीव करून घेऊ, म्हणजे आपण जे यात मीठ टाकलं आहे किंवा बाकीचे सगळे जिन्नस टाकले ते अगदी छान एकजीव होतील. आता ह्याच्यात आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे. इथे मी तुपाचं मोहन टाकून घेते. पाव वाटी मी इथे वितळून घेतलेलं तूप घेतलं आहे. तूप वितळून बरोबर पाव वाटी व्हायला पाहिजे एवढं मोहन आपल्याला इथे वापरायचं आहे. ह्याच्यापेक्षा जर कमी मोहन वापरलं तर ह्या ज्या आपल्या कापण्या आहेत त्या कडक होतात, आणि जर मोहन जास्त झालं तर मग त्या तेलात विरघळण्याची शक्यता असते किंवा तेल पितात. तर त्यामुळे वितळून घेतलेलं तूप बरोबर पाव वाटी व्हायला पाहिजे एवढं मोहन आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. हे जे तूप होतं हे अगदी कडकडीत गरम करायचं आणि मग ह्या पिठात टाकायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे कडकडीत गरम करून घेतलेलं पाव वाटी तूप इथे मी टाकून घेतलं आहे. आता हे चांगलं एकजीव करायचं. हे जे तूप आहे हे आपल्याला ह्या सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. जेवढं चांगलं आपण हे तूप ह्या पिठामध्ये चोळू तेवढं आपल्या ह्या कापण्या छान खुसखुशीत होतात. आणि दुसरं म्हणजे आपल्याला तेल किंवा तुपाचा अंदाजही येतो की आपण घातलेलं मोहन बरोबर आहे की नाही. तर सगळ्यात आधी तर हे जे मोहन आहे हे सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. हे चोळून घेतल्यानंतर अशा प्रकारे मूठ बनवून बघायची. अगदी हलक्या हाताने सुद्धा ही मूठ व्यवस्थित तयार होत असेल तर समजायचं आपण मोहन जे घातलं आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे. जर ही मूठ तयार होत नसेल किंवा अगदीच दाबून तुम्हाला मूठ बनवावी लागत असेल तर ह्याच्यात अजून 1-2 चमचे तूप आपण ॲड करू शकतो, ते सुद्धा वितळलेलं. तर आता आपलं मोहन अगदी परफेक्ट इथे बसलेलं आहे. आता याच्यात आपण गुळाचं पाणी टाकून घेऊ. तर गूळ वितळून आपण जे पाणी बनवून घेतलेलं होतं ते मी अशा प्रकारे चाळणीने चाळून ह्याच्यात टाकून घेते. सुरुवातीला अर्धच पाणी टाकायचं आणि ते एकजीव करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला बरोबर अंदाज येईल की आपल्याला किती पाणी वापरायचं आहे. तर मी इथे अर्ध पाणी टाकून घेतलेलं आहे. हे पाणी चाळूनच टाकायचं. गुळात बऱ्याचदा काही बारीक सारीक कचरा असतो, तर चाळून घेतलं तर तो निघून जातो. आता हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. हे मळत असताना आपल्याला थोडंसं घट्ट असं मळायचं आहे. खूप जास्त घट्ट मळण्याची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा आपलं चपातींचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त घट्ट एवढं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर मी इथे जेवढं गुळाचं पाणी बनवलेलं होतं तेवढं सगळं वापरलेलं आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण होतं. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे रवा, पाव वाटी वितळून घेतलेलं कडकडीत तूप आणि त्यासोबतच अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी. अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि ह्या प्रमाणात जर तुम्ही ह्या कापण्या बनवल्या तर खूप छान कापण्या तयार होतात. आता हे जी कणिक आहे ही मी चांगली मळून घेतली आहे. वरून पुन्हा थोडंसं तूप टाकायचं आणि ही छान मळून घ्यायची. ही छान 3-4 मिनटं अगदी चांगली मळून घ्यायची. आता कणिक मळून झाली आहे, त्यातला एक गोळा घेतला आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची.
तर हा गोळासुद्धा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे. कारण हे जे आपण गूळ किंवा साखर घातलेले पदार्थ असतात, जसं की शंकरपाळी म्हणा किंवा मग पुऱ्या म्हणा किंवा ह्या कापण्या, तर ह्याचं ही जी कणिक असते ही आपल्याला लाटायला थोडीशी कडक वाटते. तर त्यामुळे जेवढी ही चांगली मळून घेतली तेवढे आपल्याला लाटायला सोपं जातं. तर इथे मी ही छान मळून घेतलेली आहे आणि आता याची मी पोळी लाटून घेते. तर ह्या ज्या कापण्या आहेत ह्या आपल्याला खूप जास्त जाड ठेवायच्या नाही आहेत किंवा अगदी पातळही करायच्या नाही आहेत. आपली चपाती असते त्यापेक्षा थोडीशी जाड आपल्याला ही पोळी ठेवायची आहे. तर इथे मी थोडी पोळी लाटून घेतली, त्यानंतर त्यावर तीळ पसरवून घेतले आणि तीळ पसरवल्यानंतर पुन्हा एकदा हे लाटून घेते. तर इथे तिळाऐवजी आपण खसखसही वापरू शकतो. त्याच पद्धतीने आपण बडीशेप ह्या कापण्यांमध्ये टाकली आहे, त्यासोबतच थोडंसं सुंठ पावडरही तुम्ही वापरू शकतात. तर आता हे पहा, इथे ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आपली जी चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड अशी ही पोळी ठेवायची, खूप जास्त जाडसुद्धा करायची नाही. आता आपण ह्याच्या कापण्या कापून घेऊ. तर ह्या कापण्या कापताना जसं आपण शंकरपाळी कापतो तसंच कापायच्या आहेत. फक्त याचा जो आकार आहे हा चौकोनी न ठेवता आपला काजू कतलीचा आकार असतो तसा आकार याचा करायचा आहे. अगदीच तुम्ही चौकोनी ठेवलं तरीसुद्धा चालेल, पण ह्या कापण्या काजू कतलीच्या आकारातच छान दिसतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या कापण्या इथे कट करून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकतायत याची जाडी मी केवढी ठेवलेली आहे. खूप जाड ठेवायच्या नाही, नाहीतर मग ह्या कापण्या मऊ पडतात आणि अगदी पातळ केल्या तर मग त्या चवीलाही एवढ्या छान अशा क्रिस्पी लागत नाहीत आणि दुसरं म्हणजे त्या कडकही होऊ शकतात. तर इथे सगळ्या कापण्या लाटून घेतल्या. आता ह्या कापण्या आपण तळून घेऊ. कापण्या तळण्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं आहे. तुम्ही हवं तर तेलातही या कापण्या तळू शकतात. तर तूप मध्यम गरम करायचं, त्यामध्ये 7 ते 8 मी कापण्या ह्या सोडून घेतल्या आहेत. आता तुपाची क्वांटिटी आपली केवढी आहे त्या अंदाजाने या कापण्या तेलात टाकायच्या किंवा तुपात टाकायच्या आहेत, पण खूप जास्तही टाकायच्या नाहीत, जेणेकरून ह्या कापण्या अगदी मोकळ्या आपल्याला तळता येतील एवढ्याच कापण्या एका वेळी टाकायच्या आहेत. आता मंद गॅसवरती ह्या कापण्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या कापण्या तळताना जर आपण गॅसची फ्लेम मध्यम किंवा हाय ठेवली किंवा जर तेल खूप जास्त कडकडीत गरम असेल तर एकतर ह्या कापण्या बाहेरून करपतील, आतमध्ये कच्च्या राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे त्या लगेचच मऊ पडतील. आणि जर तुम्ही ह्या कापण्या तळताना मंद गॅसवरती तळल्या पण थोडं जास्त तळल्या गेल्या तर ह्या कापण्या कडक होऊ शकतात. तर त्यामुळे मंद गॅसवरती सुरुवातीला ह्या कापण्या थोड्याशा तळल्या जाऊ द्यायच्या आणि थोडं आपल्याला लक्षात आलं की आता कापणी आतून चांगली तळली गेली असेल तर लगेच गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती कापण्यांना फक्त रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायचं. आता हे पहा, कापण्या तळून झालेल्या आहेत. आता मी ह्या बाजूला काढून घेते आणि आता ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेल्या सगळ्या कापण्या तळून घेते. फक्त कापण्या तळताना लक्षात ठेवायचं की मंद गॅसवरती सुरुवातीला साधारण 2-3 मिनटं ह्या कापण्या तळायच्या आणि हे पहा, ह्या स्टेजला कापण्या आल्या की लगेच गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती कापण्यांना फक्त रंग येईल इथपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे आपल्या कापण्या छान खुसखुशीत तयार होतात. बनवण्यासाठी एका भांड्यात 2 वाटी किसून घेतलेला गूळ घेतला, त्यात 1.5 वाटी पाणी टाकून घेतलं. आता हा गूळ आपल्याला ह्या पाण्यात पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून हा गूळ पूर्णपणे वितळेल, पण याचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे. हे पहा, गूळ वितळलेला आहे. आता गॅस बंद करू आणि म्हणजे यात काही कचरा असेल तर तो निघून जाईल. त्यानंतर पाणी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. आता एका ताटात मी साधारण 4 वाटी भरेल एवढं गव्हाचं पीठ घेतलं, त्यात 2 चमचे तूप टाकून घेतलं. आता हे तूप आपल्याला ह्या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तूप मिक्स केल्यानंतर आपण जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं होतं ते पाणी थोडं थोडं टाकायचं आणि आपल्याला याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त सैल अशी ही कणिक मळायची नाही, अगदी घट्टच ठेवायची आहे. तर हे पहा, घट्ट पीठ मळून झालेलं आहे. आता यातला एक गोळा घेतला, त्याला पीठ लावून याची पोळी लाटून घेतली. ही पोळी लाटताना आपण जशी पूड वगैरे बनवतो तसं बनवायची गरज नाही आहे. एक साधी फक्त आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. आपली चपाती असते त्यापेक्षा जाड आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून आपण ह्याच्या ज्या पुऱ्या बनवणार आहोत त्या छान फुगतील. तर तुम्ही बघू शकतायत इथे ही पोळी लाटून झालेली आहे.
आता घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीने आपल्याला हव्या तशा पुऱ्या याच्या कट करून घ्यायच्या। आपल्याला छोट्या मोठ्या पुऱ्या कशा हव्यात त्या प्रकाराने ही वाटी घ्यायची आणि त्या वाटीने आपल्याला या सगळ्या पुऱ्या कट करून घ्यायच्या। तर हे पहा, इथे मी ह्या पुऱ्या कापून घेतल्या आहेत। आता पुऱ्या तळून घेण्यासाठी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं। तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात। सुरुवातीला तूप कडकडीत गरम करायचं, त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची। गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ही जी पुरी आहे ही आपल्याला तळून घ्यायची आहे। तुम्ही एका वेळी ह्या तुपात मावतील तेवढ्या पुऱ्या तळून घेऊ शकतात, पण खूप जास्त पुऱ्या तळू नका। एका वेळी 3 ते 4च पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। मी इथे तुपाची क्वांटिटी कमी घेतली आहे, त्यामुळे 1 किंवा 2 पुऱ्या मी एका वेळी तळून घेते। तर आता अशा पद्धतीने मी ही पुरी तळून घेतली आहे। आता बाकी उरलेल्या सगळ्या पुऱ्या ह्याच प्रकारे तळून घेते। फक्त पुरी टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, तूप कडकडीत गरम असू द्यायचं आणि तेलात किंवा तुपात पुरी टाकली की त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची। आणि अशा प्रकारे आपल्या ह्या गुळाच्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत। इथे मी घेतलाय पाव किलो लाल भोपळा। लाल भोपळ्याचं साल काढून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने बारीक फोडींमध्ये हा चिरून घ्यायचा। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 1 छोटा चमचा तूप टाकायचं आहे। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण जो लाल भोपळ्याच्या फोडी धुवून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या आणि ह्या फोडी 2-3 मिनटं ह्या तुपात चांगल्या परतून घ्यायच्या। या फोडी तुपात चांगल्या परतून झाल्या की कढईवरती एक झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती 5 मिनटं ह्या ज्या फोडी आहेत ह्या शिजवून घ्यायच्या आहेत। 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकतायत आपला जो लाल भोपळा आहे तो अगदी छान मऊसूद असा शिजलेला आहे। आता ह्या स्टेजला याच्यात आपल्याला गूळ टाकायचा आहे। इथे मी चिरून घेतलेला गूळ घेतला आहे, तर हा पाऊण कप गूळ आहे। जो लाल भोपळा होता तो 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो होता आणि त्याच प्रमाणात मी इथे पाऊण कप म्हणजे साधारण 100 ग्रॅम भरेल एवढा गूळ घेतला आहे। आता गूळ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। गुळाची क्वांटिटी तशी तर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकतो, पण शक्यतो एवढी क्वांटिटी असली की अगदी प्रमाणात आणि व्यवस्थित हे घारगे तयार होतात। आता हा गूळ वितळत असतानाच आपल्याला मंद गॅसवरती हा जो लाल भोपळा आहे हा अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचा आहे। तुम्ही चमच्याच्या साहाय्याने म्हणा किंवा आपला काटे चमचा असतो त्या साहाय्याने, रवीच्या साहाय्याने किंवा मग आपण पावभाजी बनवतो ते जे स्मॅशर असतं त्या साहाय्याने तुम्ही हे छान मॅश करून घेऊ शकतात। हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे मी चमच्यानेच व्यवस्थित कुस्करून घेतलेला आहे। आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे एका ताटात काढून घ्यायचं आहे। तर इथे हे जे आपलं लाल भोपळा आणि गुळाचं मिश्रण आहे हे थंड झालेलं आहे। आता ह्या स्टेजला याच्यात टाकायचं आहे पाव चमचा वेलची पावडर आणि त्यासोबतच अगदी पाव चमचा आपल्याला जायफळ याच्यात टाकायचं आहे। तर जायफळ अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे किंवा जायफळची पावडर असेल तर ती पाव चमचा टाकली तरी चालेल। आता जायफळ आणि वेलची याच्यात टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। तर आता हे सगळं छान एकजीव झालं की त्यानंतर याच्यात अगदी चिमूटभर मीठ टाकायचं। त्यासोबतच टाकायचं आहे आपल्याला खसखस। इथे मी 1 चमचा खसखस इथे टाकून घेतलेली आहे। खसखस आधी भाजून घेतली तरी चालेल। त्यासोबतच अर्धा कप तांदळाचं पीठ टाकून घेतलं आहे। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपले जे घारगे आहेत ते कमी तेलकट होतात आणि दुसरं म्हणजे ते अगदी पटकन मऊ असे पडत नाहीत, ते छान खुसखुशीत सुद्धा होतात। आता तांदळाचं पीठ टाकल्यानंतर हे चांगले एकजीव करायचं। हे पहा, हे सगळं मिश्रण मी छान एकजीव करून घेतलं आहे। आता याच्यात मावेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर सुरुवातीला 1 कप गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि गव्हाचं पीठ टाकून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे। ह्याच्यात आपल्याला तेल तूप असं काहीच टाकायची गरज पडत नाही, तरीसुद्धा आपले घारगे खूप छान मऊ असे तयार होतात। आता आवश्यकता वाटेल त्याप्रमाणे गव्हाचं पीठ वाढवत जायचं आणि याचा आपल्याला थोडासा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। खूप जास्त घट्ट मळायचं नाही, पण अगदी सैलही मळायचा नाही। हे जर पीठ थोडंसं सैल राहिलं तर मग हे जे घारगे आहेत ते तेलकट होऊ शकतात, तर त्यामुळे थोडंसं घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पहा, तुम्ही इथे बघू शकतायत हे मी घारग्यांसाठीचं जे पीठ आहे ते मळून घेतलं आहे। तर पाव किलो लाल भोपळ्यासाठी आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ आणि जवळपास 1.25 कप गव्हाचं पीठ लागतं। आता इथे पीठ मळून झालंय, याचे आपण घारगे बनवून घेऊ।
त्यासाठी तुम्ही हवं तर एक मोठी पोळी लाटून एखाद्या वाटीच्या साहाय्याने त्याचे घारगे कट करून घेऊ शकतात, किंवा मग अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घ्या, त्याला पीठ लावून याची छोटी पुरी लाटून घ्यायची. आता ही पुरी लाटताना खूप जास्त बारीक अशी लाटायची नाही, थोडीशी जाडसरच लाटायची, म्हणजे ही पुरी खूप छान फुगते. तर हे पहा, अशा पद्धतीने मी ही पुरी लाटून घेतली आहे. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला 4-5 पुऱ्या आधी लाटून घ्यायच्या आणि मग त्या तळल्यानंतर पुन्हा अजून आपण बाकीच्या पुऱ्या लाटू शकतो. आता आपले हे घारगे जे आहेत हे लाटून झालेत, हे तळायला घेऊ. घारगे तळण्यासाठी मी इथे तुपाचा वापर केला आहे. तुम्ही हवं तर तेलही वापरू शकतात. तूप चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये घारगे टाकायचे. वरून चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने थोडेसे प्रेस करायचे, म्हणजे हे तुपात व्यवस्थित बुडतील. आणि हे तुपात बुडले की लगेचच हे फुगायला सुरुवात होते. एका बाजूने पूर्ण घारगा तळून झाला की त्यानंतरच त्याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान व्यवस्थित तळून घ्यायचं. पुन्हा पुन्हा जर आपण हे पलटले तर मग हे जे घारगे आहेत किंवा पुरी तेलकट होऊ शकतात. तर त्यामुळे हे एका बाजूने एकदाच तळायचे. हे पहा, हा घारगा इथे तळून झाला आहे. आता हा आपण बाजूला काढून घेऊ. तर अशा पद्धतीने याचं तूप मी व्यवस्थित निवडून घेतलं आहे आणि त्यानंतर हा घारगा बाजूला काढून घेतला. आणि आता ह्याच पद्धतीने आपण बाकी उरलेले सगळे घारगे तळून घेऊ. तर मग अशा प्रकारे आपले हे झटपट तयार होणारे लाल भोपळ्याचे घारगे तयार झालेत. ही शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी घेतलाय अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम मैदा. आता घरातील कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने हा मैदा मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पुढचे जे जिन्नस आहेत ते ह्या प्रमाणात वापरता येतील. मी घरातील मेजरिंग कपचा उपयोग केलेला आहे. मेजरिंग कपने हा मैदा मोजून घेतला तर बरोबर 3 कप हा मैदा भरला आहे. आता पुढचे जे सगळे जिन्नस आहेत ते मी ह्याच मेजरिंग कपने मोजणार आहे. आता मैदा मोजून झाल्यानंतर आपल्याला हा भिजून घेण्यासाठी एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण बनवून घेण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला, त्यामध्ये पाऊण कप साखर टाकली. ही आपली नॉर्मल साखर आहे. तुम्ही हवं तर पिठी साखरही वापरू शकता, मग ती तुम्हाला थोडी जास्त वापरावी लागेल. आणि तसंही साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. पाऊण कप साखर घेतली, त्यात पाऊण कप तूप टाकून घेतलं आणि ह्यातच आपल्याला पाऊण कप पाणी टाकायचं आहे. लक्षात असू द्या, तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे. आता हे जे सगळं मिश्रण आहे हे एकजीव केलं आणि त्यानंतर हे गॅसवरती आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर ही पूर्णपणे वितळायला हवी. आणि हे पहा, हे जे मिश्रण आहे ह्यात साखर वितळली आणि हे मिश्रण चांगलं कडकडीत गरम झालं आहे. आता आपण जो मैदा घेतला होता त्यात चवीपुरता मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे कुठलाही गोड पदार्थ अजून छान चविष्ट होतो. मीठ टाकून झालं की हे एकजीव करायचं, म्हणजे मीठ ह्या सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागेल. त्यानंतर आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते ह्या मैद्यात टाकायचं. आता इथे आपण अगदी परफेक्ट प्रमाण वापरलं आहे, त्यामुळे तुम्ही डोळे बंद करून सुद्धा हे मिश्रण एका वेळी ह्या मैद्यात टाकलं तरी काही हरकत नाही. तरीसुद्धा सेपर साईड म्हणून तुम्ही थोडं थोडं करत हे मिश्रण मैद्यात टाकू शकतात. तर इथे मी हे सगळं मिश्रण आता ह्या मैद्यात टाकून घेतलं. मिश्रण गरम आहे त्यामुळे चमच्याने हे एकजीव केलं आणि मिनिटभरातच हे सगळं छान कोमट होतं आणि त्यानंतर आपल्याला हाताने हे व्यवस्थित मळता येतं. आता इथे मी हाताने हा मैदा छान मळून घेते. आपण जे प्रमाण वापरलं आहे त्यामुळे हे जे शंकरपाळे आहेत हे खुसखुशीत तर होतीलच, शिवाय हे जे पीठ आहे हे तुम्हाला लाटायला अजिबातच जड जाणार नाही. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, शंकरपाळी लाटून आपले हात दुखायला लागतात. पण हे आपण अगदी सैल अशी कणिक मळली आहे, त्यामुळे शंकरपाळी लाटताना अजिबात तुमचे हात दुखणार नाहीत. तर आता इथे मी ही कणिक छान मळून घेतली आहे. आता हे पहा, ही कणिक मळताना अशा पद्धतीने सगळ्या बाजूने चांगली मळून घ्यायची. आता तुम्ही हवं तर हिला 10-15 मिनटं झाकूनही ठेवू शकतात, किंवा मग लगेच शंकरपाळी बनवायला घेतली तरी चालेल. मी लगेचच इथे शंकरपाळी बनवायला घेते. आता त्यासाठी सगळ्यात आधी तर ह्या कणकेचे मी 4 समान भाग करून घेतले, किंवा आपल्याला लाटता येईल एवढा उंडा याचा तयार होईल असे भाग तयार करून घ्यायचे. आता इथे यातला एक भाग घेतला आणि त्याला मळून घ्यायचं आहे. पण ही मळतानाच आपल्याला आता अशा पद्धतीने मळायची की ही कणिक वरच्या बाजूने घेऊन ही आतमध्ये अशी व्यवस्थित दाबायची. यामुळे काय होईल की ही कणिक अशी एकमेकात गुंतत जाईल आणि त्यामुळे आपले जे शंकरपाळे आहेत त्याला लेयर्स खूप छान पडतील. तर इथे मी हा शंकरपाळी बनवण्यासाठी छान गोळा तयार करून घेतला. आता आपण ह्याचे शंकरपाळी लाटून घेऊ. सुरुवातीला आपल्याला याची थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची. आता ही मैद्याची असल्यामुळे तुम्ही ही पोळी कितीही लाटली तरी थोड्या वेळाने ती पुन्हा थोडीशी जाड होते,
तर त्यामुळे सुरुवातीला लाटताना थोडी बारीक लाटायची. आपल्याला जेवढी शंकरपाळी कापायची त्यापेक्षा थोडी बारीक लाटायची, म्हणजे जेव्हा तुम्ही शंकरपाळी कापाल तोपर्यंत ही कणिक आपोआपच थोडीशी जाड होईल. तर हे पहा, पोळी इथे लाटून झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते, मी एवढी जाड अशी ही पोळी लाटून घेतली. आता आधी याचे आपण जे काट आहेत ते काढून घेऊ. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून मी याचे काट काढून घेते. पण हे नाही काढले आणि डायरेक्टच याच्या आपण शंकरपाळ्या पाडल्या तरी चालेल. उगाच हे काट काढून वेळ वाया जातो हे मात्र नक्की. तर हे पहा, इथे मी याचे छान चौकोनी असे शंकरपाळे कट करून घेते. आता शंकरपाळेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कट करू शकतात, किंवा मग ह्याचा जो आकार आहे तो तुम्ही असं चौकोनी करू शकतात, किंवा मग आपला काजू कतलीचा असतो त्या पद्धतीने कापण्यांचा असतो तसा करू शकतात, किंवा मग एखादं बाटलीचं झाकण असेल त्याच्याने काजूच्या आकाराचे सुद्धा हे शंकरपाळे कट करू शकतात. आता शंकरपाळी कट करून झालीत, ही तळून घेऊ. शंकरपाळी तळण्यासाठी मी इथे तेल वापरलं आहे. तेलाऐवजी आपण तूपही वापरू शकतो. सुरुवातीला हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता ह्या तेलात मावतील एवढी शंकरपाळे टाकायची. एका वेळी खूप जास्तही तळू नका. 2 किंवा 3 झारे भरेल एवढे शंकरपाळे आपल्याला एका वेळी तळून घ्यायचे. आणि शंकरपाळी तळताना शक्यतोवर असं पसरट भांडं घेतलं तर तुम्ही एका वेळी जास्त शंकरपाळी तळू शकतात. आता ही मध्यम गॅसवरती शंकरपाळे मी चांगली तळून घेते. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा, हाय करू नका. आणि मध्यम गॅसवरती ही शंकरपाळी छान खमंग अशी तळून घ्यायची. तुमचं लक्षात येईल शंकरपाळी तळतानाच त्याला खूप छान लेअर्स आलेले असतील, कारण आपण कणिक मळतानाच ती अशा पद्धतीने मळली आहे की तिला लाटल्यानंतर खूप सारे लेअर्स येणार होते. तर हे पहा, मी इथे शंकरपाळे तळून घेतले. छान खरपूस होतील इथपर्यंत तळायची. सोनेरी रंगावर तळायची, पण खूप जास्तसुद्धा तळू नका, कारण हे शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची तळण्याची प्रोसेस चालू असते. तर त्यामुळे छान सोनेरी झाले किंवा हलके गुलाबी झाले की लगेचच हे आपण काढून घ्यायचे. तर मी ही शंकरपाळी आता काढून घेते. तुम्ही बघू शकतायत किती छान लेअर्स या शंकरपाळ्यांना आलेत. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला बाकी सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे. फक्त एक लक्षात असू द्या, मध्यम गॅसवरतीच तळा, म्हणजे छान खरपूस असे शंकरपाळे तयार होतात. तर अशा पद्धतीने आपले अगदी सोप्या पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणात हे शंकरपाळे तयार झाली आहेत. इथे मी एका भांड्यात 2 वाटी गूळ घेतलाय आणि त्यात 2 वाटी पाणी टाकून घेतलंय. गूळ छान वितळला इथपर्यंत हे पाणी गरम करून घेतलं. गूळ वितळल्यानंतर हे पाणी चाळून घेतलं, म्हणजे गुळातली जी घाण असेल ती निघून जाईल. आता एका ताटात 2 ते 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात 2-3 चमचे तूप टाकून घेतलंय. तूप टाकल्यानंतर जे गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं त्याच्याने हे जे पीठ आहे हे छान मळून घेतलं. हे पीठ मळत असताना थोडंसं सैल ठेवायचं, कारण गूळ घातल्यामुळे हे थोड्या वेळाने आपोआपच कडक व्हायला लागतं. गोळा तयार आहे. आता यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी अशा पद्धतीने मी हा जाडसर असा पराठा लाटून घेते, किंवा आपण याला गोडदशम्यासुद्धा म्हणू शकतो. ही गोडदशमी आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची असते, तेव्हाच ही छान खरपूस आणि खमंग अशी लागते. ही दशमी लाटून झालेली आहे. आता तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकून त्याच्यावर ही दशमी मी भाजून घेते. ही भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. आणि आता ही दशमी आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. साधारण 3 ते 4 मिनटं आपल्याला ही एक दशमी भाजण्यासाठी लागतात. आता इथे मी दोन्ही बाजूंनी छान तूप टाकून ही दशमी भाजून घेते. हे पहा, अशा पद्धतीने ही गोड दशमी किंवा हा गोड पराठा आपला इथे तयार झाला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढची नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.